the purpose God has brought you here for all these 3 days. आणि या 3 दिवसाकरिता परमेश्वराने ज्यांनी तुम्हाला इथे आणलं आहे तुमच्या विषयी त्याचा काही ना काहीतरी उद्देश आहे. The Lord has showed आणि परमेश्वराने दाखवलं destination of many people will be changed. आणि तुमचे जे ध्येय आहे पुष्कळांचे ध्येय ते बदलतील. The purpose of many people in your lives will be changed. पुष्कळांच्या जीवनातला उद्देश जो आहे And तो God बदलेल. will take you to nations and God will touch the nations through your life. राष्ट्रांमध्ये परमेश्वर तुम्हाला नेईल आणि तुमच्यामुळे तिथलच्या लोकांना Very परमेश्वर स्पर्श confidently करेल. I am telling because the Holy Spirit spoke. आणि पवित्र आत्माने माझ्याशी हे बोललं म्हणून मी खात्रीदायक Yes. मला सांगतो. And today, last 3 days, very powerfully the word of God came to us. मागील 3 दिवसामध्ये सामर्थ्याने देवाचं वचन आपणाकडे We आलं. could see, how God called Abraham. अब्रामाला देवाने कशा प्रकारे He बोलवले ते did आपण not tell पाहिलं. where to go, but he told, go out, and he obeyed. आणि कुठे जायचं हे त्याला सांगितलं नाही परंतु आपल्या घरातून तो बाहेर निघ असं तो म्हटला. त्यांनी आज्ञेचं पालन केलं. Last 3 days we have been learned and we know that. आणि मागील 3 दिवसात हे आपण ऐकलं आणि आपण शिकलो. And what God has, given him, the best of the best thing after 25 years, he again asked him. आणि आपण पाहतो की 25 वर्षानंतर उत्तमातलं उत्तम देणगी देवानी त्याला दिली ज्याची त्याने मागणी His केली. only begotten son. त्याचा एकुलता एक पुत्र. Yeah, and one thing we came to know that Abraham told his servant that we will come back again. आणि Hallelujah. आणि अब्रामाने सांगितलं त्याच्या दासाला की आपण परत एकदा इथे येऊया. God told him, you go and offer your only son whom you love. परमेश्वराने सांगितलं तुझा एकुलता एक पुत्र ज्याच्यावर तू प्रीती करतो त्याला जाऊन तू अर्पण कर. We did not hear that he waited 15 days, 1 month, let me eat food with him, let me feed him, let me do anything. आणि आपण असं ऐकलं नाही की तो म्हटला की मी 15 दिवस थांबतो मला त्याला चांगल्या प्रकारे खाऊ पिऊ घालू दे अशा प्रकारे त्यांनी काही बोलला नाही. Bible says next morning he rose up. शास्त्र लेख म्हणतो दुसऱ्या दिवशी पहाटेच तो निघाला. That he had that faith. आणि तो विश्वास त्याच्यामध्ये And he होता. told his servant, we will come back. आणि त्याच्या दासाला तो म्हणतो की आम्ही मागे परत येऊ. That is the confidence for you and me. आणि ही जी खात्री आहे तुम्हाला व आम्हाला आहे. Anything lost in your life will be lost. आणि तुमच्या जीवनात जे काही तुम्ही गमावलं The ते गमावलं Lord जाईल. is going to repay you. He is not going to take away from your life. परंतु ते जे हरवलेलं आहे ते परत एकदा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ते देईल. Yeah. So fifth verse says that we will come back. आणि 5वं वचन म्हणतं की आम्ही परत मागे येऊ. Yeah, there will be, everybody is facing Goliaths in our life. आणि पुष्कळशे लोक त्यांच्या जीवनामध्ये गोलियाथाला Also समोर learn, गेले. among all the armies, only David could have that vision. आणि सर्व सैन्यांमध्ये केवळ दाविदाकडे ते दर्शन So होतं. these are the secrets. आणि What हे- we have heard. आणि हे जे रहस्य आहे मागील काही रात्री आपण ते ऐकलं. These are the secrets we could hear. These are the secrets we could hear. All this army was there, king was there, but David could only hear and he could challenge this Goliath. आणि हे जे रहस्य आहे ते आपण पाहतो की त्या ठिकाणी सैन्य होती त्या ठिकाणी राजे होतं परंतु हे प्रगटीकरण केवळ दाविदाला मिळालं. Today many problem situations are you and I we are facing. आणि आज पुष्कळशा परिस्थितीतून तुम्ही व आम्ही जात There आहोत. will be few people here sitting in the presence of the Lord. आणि कदाचित देवाच्या सानिध्यामध्ये आपण थोडकेशे लोक The असू. Lord has given you that insight to see the enemies work in the darkness, and you will go in the light of Jesus and destroy that enemy and destroy that Goliath. परंतु देवाने तुम्हाला ती दृष्टिकोन दिली आहे जेणेकरून तुमच्या शत्रूंना तुम्ही तुमच्या अंधकारामध्ये पाहताल आणि तुम्ही त्या शत्रूंना जाऊन त्याचा नाश करताल. So today for meditation we will turn our Bible to 2 Kings 4th chapter 8 to 17 verse. दुसरे राजे त्याचा 4था अध्याय 8 ते 17 वचनाकडे आज आपण आपलं लक्ष लावूया. एके दिवशी असे झाले की अलिशाने येथे गेला. एक थोर स्त्री राहत होती. तिने त्यास आग्रह करून जेवावयास लाविले. पुढे तो त्या वाटेने जाईल तेव्हा तेथे जेवावयास उतरत असे. ती आपल्या नवऱ्यास म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो. हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे असे मला दिसते. यास तो धावल्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक समई अशी तिच्यात ठेवू. म्हणजे ते आपल्याकडे येईल तेव्हा
खोलीत उतरत जाईल। एके दिवशी असे झाले की तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला व तेथे निसला। त्याने आपला सेवक गेहजी यास म्हटले, या शुमेनकरने बोलावून आण। त्याने तिला बोलाविले आणि ती येऊन त्याच्या पुढे उभी राहिली। तो त्या सेवकास म्हणाला, तू तिला म्हण, तू आमची निगा करण्यात एवढी मोठी तत्परता दाखवली, तुझ्या प्रीत्यर्थ मी काय करावे? राजाकडे किंवा सेनापतीकडे तुझी शिफारस करू काय? ती म्हणाली, मी आपल्या लोकात नांदत आहे। त्याने आपल्या सेवकाला विचारले, तिच्या प्रीत्यर्थ काय करावे? गेहजी म्हणाला, तिला काही मुलबाळ नाही, तिचा नवरा वृद्ध आहे। त्याने म्हटले, तिला बोलाव। त्याने बोलावल्यावर ती येऊन दारी उभी राहिली। तो तिला म्हणाला, वसंत ऋतू पुनरुपी येईल तेव्हा तू पुत्रास उराशी धरशील। ती म्हणाली, छे छे माझे स्वामी, देवाचे माणूस, आपल्या दासीची वंचना करू नका। पुढे अलिशाने सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीस गर्भ राहिला आणि वसंत ऋतू पुनरुपी आला तेव्हा तिला पुत्र झाला। तो मुलगा वाढून मोठा झाल्यावर एके दिवशी लोक पिकाची कापणी करीत होते। तेथे तो Here Elisha was passing every day many times to this Shunem's place. आणि या ठिकाणी आपण अलिशा पाहत आहे की शुनेम या ठिकाणी तो वारंवार जात येत असे। And we saw this woman who is known in the verse 8 that she was a great woman. आणि या ठिकाणी जी स्त्री तिचं संबोधित केलं आहे ती एक थोर स्त्री होती। She had zeal for this man of God, holy man of God, and she used to call him and feed him whenever he passed from her house. आणि हा जो पवित्र मनुष्य होता याच्या विषयी तिला आवेश होता। तो जेव्हा केव्हा तिथून येत जात असे त्याला बोलावून ती भोजन देत असे। And we can see that Bible is written that she is a great woman. आणि शास्त्रलेख म्हणतो की ती एक थोर स्त्री Or होती a well-to-do woman. आणि एक चांगली स्त्री होती। 14 verse says that her husband is old. आणि 14व्या वचनात आपण पाहतो की तिचा पती वृद्ध होता। And we can see her nature as a hospitable person. आणि तिचे जे स्वभाव आहे दुसऱ्यांची काळजी घेण्याची Caring for the man of God or the holy man of God. किंवा पवित्र देवाचा जो माणूस आहे सेवक आहे त्याच्यासाठी कार्य She had करण्यासाठी everything त्याच्याकडे सर्व in her सगळं life. होतं She dwelt among her own people. आणि ती तिच्या लोकांमध्ये राहत होती। Yeah, and here this man of God used to pass and she used to go feeding. आणि हा देवाचा मनुष्य तिथून जात असताना ती त्याला जेवण देत असे। She told her husband that we will build on the upper chamber a house for this man of God. आणि तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं की आपल्या घरावरती या देवाच्या माणसाकरिता आपण एक खोली बांधू। And when we build the house, she told that we will put a bed there and a table and a stool, chair and a lampstand. आणि नंतर ती म्हणाली त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची, एक समई अशी तिथे ठेवू। So she did that thing. She did it. आणि त्या सर्व गोष्टी तिने केल्या। That means she was also obedient to her husband. आणि त्याचा अर्थ ती तिच्या पतीच्या आज्ञेत होती। With the permission she did, and she has built that house on the upper chamber. आणि तिने परवानगी मागितली आणि परवानगी मागल्यानंतर तिने वरती एक घर बांधलं, एक खोली In the बांधली। Old Testament, it is written that only for the special person they used to build that house on the upper chamber. जुन्या करारामध्ये आपण पाहतो जो कोणी एक विशेष मनुष्य असेल त्याच्याकरिताच फक्त घराच्या वरती एक खोली बांधण्यात No येत असे। other guest or no other person will enter there. Only the special person will be there. आणि दुसरं कोणीही त्याच्यामध्ये प्रवेश करणार नाही परंतु विशेष लोक तिथं प्रवेश The करतील। man of God used to pass every day whenever he used to meet. देवाचा माणूस जेव्हा केव्हा तिथून जात होता आणि त्यांची भेट घेत असला। But when he came and dined with her and stayed with her, जेव्हा तो तिच्या बरोबर भोजन त्यांनी केलं आणि तिकडे जेव्हा तो राहत होता he called his servant Gehazi and asked if anything is lacking with this woman. आणि त्यांनी त्याचा जो दास गेजी होता त्याला बोलवलं आणि म्हटलं ही जी स्त्री आहे तिच्यामध्ये काय उणं आहे का? What shall we do for this woman? आणि या स्त्रीसाठी आपण काय करावं? When he used to eat, he did not do anything. आणि जेव्हा तो जेवत असे त्यांनी काय But केलं when he नाही। slept there, when he understood there is something required for this person. आणि जेव्हा तो त्या ठिकाणी झोपी गेला होता तेव्हा त्याला कळण्यात आलं की या घरामध्ये कसली तरी आवश्यकता And he आहे। asked his servant, what shall we do? Can we go to the kings? Can we go to the chamber and ask any favor for this woman? आणि तो त्याच्या दासाला विचारू लागला की आपण या स्त्रीसाठी काय करायचं? काय आपण राजवाड्यामध्ये जाऊन या स्त्री करिता काय मागणी करायची का? 14 verse says, and he said,
what then is to be done, 14 verse, done for her? And Gehazi answered, verily she had no child and her husband is old. आणि आपण त्याने आपल्या सेवकाला विचारले, तिची प्रित्यर्थ मी काय करावे? गेहजी म्हणाला, तिला काही मुलबाळ नाही, तिचा नवरा वृद्ध आहे. Yeah, Gehazi told, verily sir, आणि गेसी म्हणाला की तिला मूळ बाळ नाही, she doesn't have any children, but her husband is old. तिचा पती वृद्ध आहे आणि तिच्याकडे लेकरू बाळ नाही. So he called her and he told, by this season you will embrace a child in your house. आणि तो तिला बोलावून म्हटला की तुला पुढच्या ऋतूमध्ये तुला एक लेकरू So होईल. many days we have been hearing, the problems, the situations, the persecution, affliction of the enemies in your life and my life. आणि कित्येकदा जे शत्रू आहेत त्यांचा Last 3 आपल्याला days we have heard. All the last 3 days. आणि मागील 3 दिवसामध्ये आपण ऐकलं की पुष्कळशे शत्रू आपल्या विरोधामध्ये येतात, आपल्यावरती हल्ला करतात, आपला छळ करतात. We have heard how we can overcome all these problems and how we can be a victorious person. आणि या सर्व गोष्टींवर ते आपण प्रबल कसं व्हावं, आपल्याला विजयी कसं You मिळावं and हे आपण ऐकलं. You and I may be serving the Lord, doing everything, but the man of God, of Jesus Christ, must be passing only from your life. आणि तुम्ही कदाचित तुमच्या जीवनामध्ये सर्व काय करत असेल, परंतु देवाचा मनुष्य किंवा येशू ख्रिस्त तुमच्या घरात आला He पाहिजे. will not work in your life until he comes and sleeps at your place. आणि जोपर्यंत तुमच्या मध्ये येत नाही, तुमच्या घरामध्ये येत नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये कार्य होणार नाही. And that's why we can see this woman has built a house or room for him, याकरिता आपण पाहतो या स्त्रीने त्याच्यासाठी एक घर बांधलं so that he will sleep on that bed. की जेणेकरून त्या खाटेवर त्यांनी And निजण्यास. what it means that in your heart, this Elisha shows that he is Jesus Christ. आणि या ठिकाणी आपण पाहतो की जो अलिशा आहे तो येशू ख्रिस्ताचा प्रतिबिंब आहे. He doesn't comes and enters your heart, he will just pass by and you will be barren. आणि आपण पाहतो की तो जर तुमच्या घरामध्ये आला नाही, केवळ फक्त तुमच्या घराच्या बाहेरून तो You गेला. may, worship him, you may do anything. You may be like a good, it is written she was a well-to-do person. आणि आपण पाहतो की तुम्ही कदाचित उपासना करत असताल, सर्व करत असताल, त्या स्त्री सारखं जसं तिच्याकडे सर्वस्व काय होतं. But the blessings of Abraham, go multiply, be fruitful, is lacking in her life. आणि आपण पाहतो की अब्रामाचे जे आशीर्वाद जे बहुगुणित होत गेले ते तिच्यामध्ये God नव्हते. gave Adam and Eve, go be multiply, that blessings were not in her life. अब्रामाला परमेश्वराने सांगितलं तू जा आणि तुझी संतती आता वाढत जाईल, तो आशीर्वाद That's तिच्यामध्ये why नव्हता. she has built a house for the man of God, that is Jesus. याकरिता तिने परमेश्वराच्या सेवकासाठी ती खोली बांधली, तो सेवक म्हणजे येशू. When you rest on that bed, आणि जेव्हा त्या खोलीवर And खाटेमध्ये Jesus तुम्ही is in दिसता your heart. आणि जेव्हा येशू तुझ्या अंतःकरणी आहे, whether Jesus is there or the devil is there in your heart, सैतान आहे का येशू आहे हा प्रश्न तुम्ही करा. when you take rest on that bed, आणि जेव्हा त्या खाटेवरती तो विसावा घेतो, what do you think? तुम्ही काय विचार Suppose करता. something happens in your office against you, आणि जेव्हा तुमच्या विरोधामध्ये तुमच्या ऑफिस मध्ये काय घडतं, so what do you say? तुम्ही काय म्हणता. My manager insulted me in front of everybody. माझ्या मॅनेजरनी माझ्या सगळ्यांसमोर माझं इन्सल्ट How केलं I will plan to take revenge against this man. आणि या मनुष्याचा मी बदला Or if कसा घेऊ. anybody has gossiped against you, आणि कोणीतरी तुम्हाबरोबर if तुम्हाविषयी anybody has failed against you or talked against you, कोणीतरी तुमच्याविषयी काहीतरी वाईट बोललेलं आहे, stop thinking. तुम्ही विचार करू On that नका. bed, त्यांच्या मागे Jesus will not be there. येशू He तिथे will नसेल just passed away. आणि तो फक्त तिथून He निघून will जाईल. just go away from your life. तुझ्या जीवनातून तो निघून जाईल. You know, when you that bed means you have to, when you sleep, Christ has to be with you. आणि जेव्हा केव्हा तुम्ही निजता तेव्हा ख्रिस्त तुम्हा बरोबर असला पाहिजे. Secondly, a table she has made. आणि दुसरं म्हणजे तिने एक टेबल बनवला. Psalms 23, in front of the enemies, he'll give you the table. आणि आपण स्तोत्र संहिता म्हणतो की तुझ्या शत्रूंच्या देखत तूच पुढे ताट That भरील. means you need to build your relation with this man, Jesus, the man of God, holy man of God. याचा अर्थ परमेश्वराचा जो पवित्र सेवक आहे त्याच्या बरोबर तुझे एक चांगलं नातं हवं. Daily sit across the table with Jesus
talk with him. आणि प्रत्येक दिवस तुम्ही त्या टेबलावरती येशू संगती बसा आणि बोला. Build an altar for yourself, your individual altar, and talk with Jesus on the table every day. तुमच्यासाठी व्यक्तिगत रीतीने तुम्ही एक वेदी बांधा आणि त्या मेसावरती बसून रोज येशू संगती तुम्ही बोला. Let the big storm be around you. आणि तुमच्या अवतीभोवती मोठं वादळ असू द्या, तुमच्या अवतीभोवती अग्नी Let you असू be द्या totally deep in that waters of flood. आणि त्या पाण्याचा लोंढा तुमच्यावरती When you येऊ are द्या. talking with Jesus, the devil cannot do anything in your life. आणि येशू तुमच्या संगती बोलत असताना शैतान काहीही करू Bible शकणार says नाही. that you will never be drowned. आणि शास्त्रलेख म्हणतो तू कधीही Not बुडणार that नाही. your single hair will be burnt. आणि तुझा एकही केस The जळला जाणार storm will नाही. not be destroyed. वादळ तुझा नाश होऊ देणार The नाही. storm is there, all the fogginess is there. You will not see the clearance or clear picture आणि तुझ्या of the समोर storm. सतत दुःख असेल, तुला काही दिसणार नाही, येणारं वादळ When सुद्धा the दिसणार storm नाही. get calm, आणि तो वादळ परमेश्वर शांत then only करेल. you will see what God wanted in your life and what is the vision for you. त्यानंतर तुला कळेल की देवाचा उद्देश तुझ्याविषयी काय आहे आणि तुला तो दृष्टांत The देईल. church shows that you have the authority in your life. याचा अर्थ तो दाखवतो की तुझ्या जीवनात त्यांनी अधिकार You are दिला the sonship. आणि तू त्याचे पुत्र आहात. Yesterday we heard about from servants आणि काल आपण ऐकलं की ते दासापासून to what? Friends. Servants to friends. दासापासून मित्र Friends to. आणि मित्रापासून Very good. Nobody was sleeping. So we all have to go through the process of servants. आणि आपल्या सर्वांना दासाच्या प्रोसेस मधून The जायचं आहे. first stage of your life and my life is what? आणि तुमच्या व माझ्या जीवनातली पहिली पायरी ती काय? You may be gold medalist. तुम्ही कदाचित गोल्ड मेडलिस्ट You may be असताल, doctors, engineers. तुम्ही डॉक्टर किंवा इंजिनियर But you असताल, have to serve the people who are below you. आणि तुमच्या खाली जे लोक आहेत त्यांची तुम्ही सेवा केली पाहिजे. Then only Jesus will be your friend. त्याच्यानंतर येशू तुमचा मित्र असेल. Yes. Then only Jesus will be your friend. त्याच्यानंतर येशू तुमचा मित्र असेल. Then only you will go to the second life. त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या पायरीकडे जाता. Jesus Christ told, I have not come to serve, get be served, but to serve others. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे परंतु सेवा करण्यासाठी And आलो. when you be his friend, आणि तुम्ही त्याचे मित्र बना he will share everything. आणि तो सर्व काही तुमच्याशी शेअर In your करेल. marriage, तुमच्या लग्नात we don't share anything with our spouse, all the secrets, right? आणि आपण आपल्या नवरा There are few बायकोसाठी- people, we have to share, but many people doesn't share. आणि ते त्यांचे रहस्य एकमेकांसाठी वाटत नाही Yeah, but because of the fear भीतीमुळे. of the spouse. So, but they have to say, biblically they have to share everything. परंतु शास्त्रानुसार त्यांनी सर्व काही एकमेकांना सांगितलं Yeah, पाहिजे. but to a friend, परंतु मित्राकडे any level your things are there, आणि कुठल्याही गोष्टी जरी असल्या you are going to share. तुम्ही त्याच्या बरोबर ते So when वाटता. Jesus becomes your friend, जेव्हा येशू तुमचा मित्र he will होतो share everything about his kingdom. आणि त्याच्या राज्याविषयी You जेव्हा are तो going to सर्व share काही तुम्हाला everything देतो about your life to him. आणि तुझ्या जीवनातल्या सर्व गोष्टी That's तू why त्याला he सांगितल्या said in पाहिजे. Matthew 15 chapter, a friend will lay his life for his friend. म्हणून मग त्याच्या 15व्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे की एक मित्र आपल्या मित्राकरिता आपला प्राण And देतो. Jesus accomplished in your life and my life, he laid his life for you and me. आणि येशूने तुझ्या माझ्या व त्या स्त्रीच्या जीवनाकरिता सर्व So काही as a केलं body आहे. of Christ, you and I, we need to lay our life for our dear ones, brothers and sisters. आणि आपण जे ख्रिस्ताचे देह आहोत, आपण इतर बंधू व भगिनींकरिता आपण आपलं जीवन दिलं Call पाहिजे. yourself as friends. आणि जर तुम्ही तुमच्या स्वतःला Otherwise, मित्र म्हणत your असताल, funeral will be done in the servant only. नाहीतर तुझी जे अंतिम क्रिया आहे ती दास या At the स्वरूपातच servant होईल. level only you will be buried. नाहीतर तू दास या रूपामध्ये Because you तुझं will not पूर्ण go to the होईल. second level of friendship. आणि दुसरा जो पायरी मित्र या ठिकाणी तू पोहोचणार If you don't नाही. go to the second level of friendship, आणि दुसरी जी पायरी third मित्राची level आहे of which? आणि तिसरी पायरी काय? Friendship. आणि तिसरी म्हणजे वारसाची. Yeah, that you should get, right? We should get. आणि ते आपल्या सर्वांना मिळाली So पाहिजे. when you pass the second level, only you will get the third level. आणि तुम्ही दुसरी पायरी पार केल्यानंतर So तुम्हाला तिसरी first पायरी level जायला also मिळेल. there will be some place in heaven. Don't worry. आणि पहिल्या पायरीसाठी स्वर्गामध्ये काही ना काहीतरी स्थान असेल, Because you are in servantship. कारण तर तुम्ही दास होता. So places are there for you and me.
आणि तिथे तुझ्यासाठी Otherwise, माझ्यासाठी we would have जागा not आहे. been here. नाहीतर तुम्ही इथे नसता. So today, the Shunammite woman, what she did, she built a house for Jesus. आणि या ठिकाणी आपण पाहतो की त्या स्त्रीने काय केलं, Jesus तिने येशूसाठी एक खोली has to बांधली be in your heart. आणि येशूला तुमच्या घरामध्ये That राहू द्या. means no works of the flesh in this physical body. त्याचा अर्थ या शरीरामध्ये कुठलीही No शारीरिक गोष्टी revenge, होऊ no नये. anger, no malice, no hatred, no bitterness. कुठलाही बदला घेण्याचा स्वभाव, कुठलेही वाईट गोष्टी Jesus किंवा is कुठले saying, कटुत्व आपल्या जीवनामध्ये Vengeance नसतो. belongs to me. कारण का Vengeance belongs. म्हणजे कारण परमेश्वर म्हणतो की सूड माझा आहे He will take the vengeance against the people who are against you. आणि तुझ्या विरोधात असणाऱ्या लोकांचा सूड तो घेईल. As yesterday some pastor prophesied for somebody, unless and until you are crushed, the fragrance will not come. I think he prophesied for Gideon or something. आणि मला असं वाटतं काल पास्टरांनी कोणातरीसाठी भविष्यवाणी केली की जोपर्यंत गिdeonसाठी भविष्यवाणी केली की जोपर्यंत चिरडला जाणार नाही तुझ्यातून सुगंध Unless and येणार until he नाही. is crushed down, the fragrance will not come through his life. जोपर्यंत तो चिरडला जाणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवनातून तो सुगंध We are येणार sitting नाही. here to be crushed by our Lord Jesus आणि Christ. आपण या ठिकाणी बसलो आहे की प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपण चिरडले All जावे. these 3 days we have learned the same thing. आणि या पूर्ण 3 दिवसामध्ये या सर्व You गोष्टी आपण and I, शिकलो. we will be the victorious person. आणि तुम्ही आणि मी आपण विजयी लोक असणार. Stand is the word of God. देवाचं वचन तुम्ही ऐका When you be on that altar every day, आणि तुम्ही त्या वेदीवरती रोज असा. when you have a good relation with Jesus, जेव्हा तुमचं नातं the ख्रिस्ताबरोबर word of चांगलं God आहे is going to save you from the snares of the enemies. आणि शत्रूच्या फांद्यातून परमेश्वराचं वचन Chapter तुम्हाला वाचवेल. says that He is going to save you from the snares of the enemies. शत्रूच्या फंद्यातून परमेश्वर तुझा बचाव But करेल. after that, there will be snares for the enemies to destroy your life and my life. आणि शत्रू नाही तर तुम्हाला मला नाश करण्यासाठी काही ना As काहीतरी we जाळ got टाकायला Revelation असेल. 2 or 3 weeks before, when Paul was there, he was lighting the fire. आणि आपण पाहतो Michael came on his hand 2-3 आठवड्यापूर्वी असं प्रकटीकरण मिळालं होतं for a sister, एका बहिणीला. and he shook that viper on that fire. Paul. आणि पाऊलानी आपण पाहतो की त्या माल्टा या ठिकाणी सर पॉल त्या ठिकाणी एक साप चापता होता. आणि प्रेषित पाऊलाने आपण पाहतो की त्या ठिकाणी ती आग लावली होती आणि त्या स्त्रीच्या हातावरती जो साप पाऊलाच्या हातावरती तो साप आला होता And he shook. आणि त्यांनी तो झटकला. People thought he is a person, a criminal. आणि लोकांना वाटलं की तो एक क्रिमिनल आहे. There are many snakes which are holding us. आणि पुष्कळशे साप आहेत जे आपल्याला Many धरतात. things are holding us. We need to shake it on that fire which is Jesus Christ. पुष्कळशा गोष्टीने आपल्याला धरले आहे आणि ती अग्नी आहे त्या अग्नीवरती आपण त्या सर्व झटकून टाकले Yesterday, पाहिजे. as I was preparing this message, आणि काल जेव्हा मी हा प्रचार तयार करत the Lord होतो showed there are many people here, very few people here, they are into pornography. आणि I was sharing with Pastor Mike today. आणि देवाने मला दाखवून दिलं इथं पुष्कळशे लोक जे आहेत जे पोर्नोग्राफी मध्ये अडकलेले आहे. पास्टर बरोबर मी ते सांगत होतो. Church, be careful as the word of God has come very powerfully. प्रिय देवाच्या लेकरांनो, तुम्ही सांभाळून राहा. देवाचं Do वचन not सामर्थ्याने defile your आलं. physical body तुमचं जे शरीर आहे त्याला तुम्ही मलिन करू नका. fornication and adultery, आणि अडल्टरी मध्ये तुम्ही त्याला घालवू नका. pornography. किंवा पोर्नोग्राफी मध्ये. I request you as we are sitting today, आणि मी तुम्हाला विनंती करतो आपण इथं बसले असता dedicate your life. This is the last day of this camp. आणि तुमचं जीवन समर्पण करा. या कॅम्पचा शेवटला दिवस आहे. This pornography is worse than cancer, worse than leukemia, worse than HIV. आणि हे जे पोर्नोग्राफी आहे कर्करोग किंवा HIV एड्स ह्याच्यापेक्षा भयंकर आहे. Be careful with all these sins. आणि तुझ्या या सर्व पापांविषयी तुम्ही सावधानी बाळगा. God showing some youths and even some married people are into it. आणि मला देवाने दाखवलं की पुष्कळशे तरुण आणि विवाहित लोक सुद्धा आहे. Spirit will never lie. Pastor Mike also told that yes, I have been speaking about the same thing. आणि पवित्र आत्मा कधीही खोटं बोलणार नाही. पास्टर माईक म्हटले मी पण त्याविषयी बोलत आहे. Yes, please be careful, be alert to be whoever out there. आणि तुम्ही सावधानी बाळगा. या गोष्टी तुम्ही करू नका. Yes, the word is come very powerful for last 3 days. आणि मागील 3 दिवसामध्ये देवाचं वचन सामर्थ्यशाली रीतीने As the आलं. Holy Spirit told me that
many from our church will go as missionaries out. आणि जसं देवाच्या पवित्र आत्म्याने सांगितलं या मंडळीतून पुष्कळशे लोक मिशनरी म्हणून बाहेर God जातील is preparing you towards that way of missionary. आणि मिशनरीच्या मार्गाकरिता परमेश्वर तुमची Many तयारी करत persons आहे are going to go through signs and wonders. God is going to use them. आणि परमेश्वर पुष्कळशे चिन्ह व चमत्काराद्वारे नेणार आहे परमेश्वर तुमच्यामध्ये कार्य करत आहे There will be revival in our church. There will be breakthrough in our church. आपल्या मंडळीमध्ये संजीवन असेल आपल्या मंडळीमध्ये मोकळीक With असेल this message of this man of God, both the man of God, I know that many of your bondages have been broken. आणि देवाच्या दोन्ही सेवकांच्याद्वारे जे काही प्रचार तुम्ही ऐकला तुमचे पुष्कळशे It बंधन has मोकळे started झाले आहेत breaking. It will start breaking in future also. आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा ते मोकळे And in होतील the days to come, you next year by this time, you will give testimony in this आणि place. पुढच्या वर्षी यावेळी तुम्ही देवाची साक्ष देताल As the man of God, Elisha told this woman, by next season, you will get this shine in your home. आणि अलिशा जो देवाचा सेवक त्या स्त्रीला म्हणतो पुढच्या ऋतूमध्ये तुला यावेळी By लेकरू the होईल coming season, you will come and testify whether you are into photography, you are into this. Openly, you will confess your sins so that others will be encouraged. आणि पुढे तुम्ही येताल आणि तुमच्या स्वतःने तुम्ही कबुली करताल की होय मी या पापामध्ये होतो आणि तुमची साक्ष तुम्ही देताल Next year, 100% I'm telling you, this camp the Lord has showed us, and next year there will be breakthrough for sure. आणि देवाने मला या कॅम्प मध्ये दाखवलेलं आहे की पुढच्या कॅम्प मध्ये परमेश्वर खरोखर पुष्कळ लोकांना सर्व गोष्टी मधून बाहेर काढणार Not आहे only breakthrough, but you will be into some ministries. आणि तेवढंच नव्हे परंतु तुम्ही काही ना काहीतरी Ministry will सेवेमध्ये come and असाल testify. आणि त्या सेवेद्वारे तुम्ही इथे येऊन साक्ष देताल And now the generation curses we are not going to speak, but we are going to speak about the generation blessings which will be permanently. पिढ्याचे जे श्राप आहे त्याच्याविषयी आपण बोलणार नाही परंतु पिढ्याचे आशीर्वाद जे आहे त्याच्याविषयी आपण बोलणार Blessings आहोत will be for the third and the fourth and the fifth generation continues. आणि आशीर्वाद तुमच्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या The पिढीपर्यंत devil has been defeated in your life and my life. आणि तो सैतान तुझ्या व माझ्या जीवनामध्ये पराजित झाला Amen. Gossip of here and there, brothers, among brothers and sisters. आणि तुम्ही इकडे तिकडे एकामेकांसंगती असं काही Even बोलत you जाऊ नका. hear or see negative things, do not speak. आणि जर तुम्हाला काही नकारात्मक गोष्टी ऐकण्यात आले तर तुम्ही बोलू It नका will help you to build the nature of Christ. त्याच्याने ख्रिस्ताचा जो स्वभाव तुम्हाला बांधण्याकरिता तुमची मदत If you होईल have seen or heard, आणि जर तुम्ही पाहिलं किंवा go ऐकलं on your knees, start fasting and pray. Whether you have heard about me also. आणि जर तुम्ही काही ऐकलं तर जा गुडघ्यांवरती बसून उपास धरून प्रार्थना करा माझ्याविषयी ऐकलं असेल तरी Tell God our pastor is into problem. आणि तुम्ही परमेश्वराला सांगा आमचे पास्टर He is समस्यात आहे into sin. ते पाप करणार आहे Start praying and fasting for me. आणि उपास धरा माझ्यासाठी See प्रार्थना करा revival in you, revival in your family, revival in the church. तुम्ही तुमच्यामध्ये तुमच्या मंडळीमध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला संजीवन But you मिळेल will start talking, "Arey, this sin should have been. This is the weakness of the church. Every church has weakness." आणि जर तुम्ही इकडे तिकडे जाऊन याच्या त्याच्याबद्दल काही सांगितलं तर प्रत्येक मंडळीमध्ये काही ना काहीतरी कमतरता आहे प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये काहीतरी Look at the कमतरता author आहे. and finisher, that is Jesus Christ. परंतु विश्वासाचा करता आणि उत्पन्न करता प्रभु येशू ख्रिस्त त्याच्याकडे तुम्ही God पहा is going to make you a spotless and wrinkleless bride. परमेश्वर तुम्हाला सुरकुरविरहित दागविरहित I अशी will एक tell मंडळी you, well बनवी done, my son, my daughter. आणि तो म्हणतो माझ्या मुली व माझ्या मुला We have heard the message few months, few weeks before the life of David. आणि दाविदाच्या जीवनाविषयी काही आठवड्यांअगोदर Yes, we तुम्ही have प्रचार done ऐकला. the mistakes. आणि त्यांनी काही चुका केल्या Before the king and after the king also. जे राजा बनण्या अगोदर राजा But still बनल्यानंतर Lord सुद्धा loved him. तरी परमेश्वराने त्याला Still he is आशीर्वादित the man केलं of his own heart. तरी सुद्धा तो देवाच्या इच्छेनुसार असणारा मनुष्य होता Whatever your weakness is there, म्हणून तुझे जे काही the कमतरता grace of the असेल Lord is with you and me. देवाची कृपा तुझ्या बरोबर The माझ्या mercies बरोबर of the आहे Lord are new every day, every morning in your life and my life. देवाची कृपा तुझ्यासाठी माझ्यासाठी प्रत्येक दिवस प्रत्येक सकाळी जगत आहे forward. आणि ती कृपा घेऊन तुम्ही So पुढे that जाता the love of God will clean you and sanctify आणि you. त्यांनी कडून देवाची प्रीती तुला व मला पवित्र शुद्ध करी You will be the spotless and wrinkleless bride. आणि तो डाग विरहित सुरविरहित अशा घरात. आणि त्या शेवटमध्ये You will reign with him in 1000 years. आणि 1000 वर्षाच्या राज्यामध्ये राज्य करतात. आणि शास्त्रलेख रूपमध्ये It म्हणतो is written that he will serve you for this 7 years of tribulation. आणि तो म्हणतो या 7 वर्षाच्या काळामध्ये पिढेच्या काळामध्ये तो तुझ्या बरोबर राहील The 7 years of tribulation from every fruit of life to you and me.
आणि या 7 वर्षाच्या पिढीच्या काळामध्ये प्रत्येकचे फळ तुझ्या व माझ्यासाठी And he will feed you and me. आणि तो तुला व मला चालेल And you will reign with him forever and ever. आणि तुम्ही सार्वकालिकतेमध्ये त्याच्याबरोबर राज्य करताल. Today I challenge every youth, every young, every old people. आणि आज मी सर्व तरुणाला, सर्व मध्यवर्गाला, सर्व वृद्ध वर्गाला सांगतो, Last 3 days, whatever message you have heard, आणि मागील 3 दिवसामध्ये जे काय प्रचार if you तुम्ही want to ऐकला, serve the Lord, आणि जर तुला देवाची सेवा करायची any असेल, ministry from, आणि जर तुला सेवा करायची if you असेल, want to worship the Lord, परमेश्वराची उपासना if करायची you want असेल, to know the purpose of the Lord, that is the expansion of His kingdom. आणि जर तुला देवाचा उद्देश समजून घ्यायचा असेल, त्याच्या राज्याची वाढ You have करण्याकरिता, to separate from this world and serve the Lord. आणि जर तुला या जगापासून अलिप्त होऊन देवाची सेवा You करायची stand असेल, up and come forward. We all 3 servants of God will bless you. आणि तुम्ही उभे राहा आणि पुढे या, आम्ही तिघही देवाचे संतगण तुम्हाला आशीर्वाद देऊ, And we will ordain you with the anointing oil. आणि आम्ही तुम्हाला अभिषेकाच्या तेलाने And अभिषेक you करू, into your journey. आणि मग तुम्ही तुमच्या प्रवासाला लागू शकता. But one thing you remember, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ministry is not easy. आणि सेवा काही सोपी नाही, Every day there is a battle. आणि प्रत्येक दिवस युद्ध आहे. Every day, there is a battle in your life and my life. प्रत्येक दिवशी तुमच्या व आमच्या जीवनामध्ये युद्ध आहे. Our marriage, we will complete 33 years. आणि कदाचित तुमच्या विवाह In February आणि 1st. फेब्रुवारी मध्ये आमच्या विवाहाला 33 वर्ष होतील, But at the age 25th year, आणि 25व्या साली one day before we were going to be separate. आणि आम्ही एकमेकांपासून वेगळे होणार होतो. Ministry is very difficult. आणि सेवा खूप कठीण आहे, People will accuse you. आणि लोक तुम्हाला शिव्यागाळ्या देतील, तुमच्या विरोधात तोंडावर बोलतील, They will spoil your reputation. तुमचे जे रेप्युटेशन आहे ते खराब करतील. You wanted that, जर तुम्हाला ते पाहिजे असेल, you will not get, good name, fame. आणि चांगलं नाव लौकिक मिळणार नाही, Nothing will get it. काही मिळणार नाही. If you are desiring that persecution, trials, temptation, आणि जर छळ, परीक्षा, समस्या जर तुम्हाला हव्या you असतील, have to die every day. प्रत्येक दिवशी तुम्हाला So मरावं God is लागेल. telling, I have to die every day. आणि मी रोज मी रोज म्हणतो की मला आज मरायचं आहे, every day you need to die for this flesh. आणि या शरीराकरिता रोज तुम्हाला मरायचं आहे. And on that only, if you are doing that, please stand up on your seat. आणि जर असं तुम्हाला करायचं असेल तर खऱ्या रीतीने तुम्ही तुमच्या ठिकाणी उभे राहा. Dedicate your life to Jesus. तुमचं जीवन देवाला समर्पण There करा. is no age bar for the ministry. देवाच्या सेवेसाठी कुठलीही वयाची आठ Pastor नाही. Mike will just bless you and ordain bless you with the oil. आणि पास्टर माईक अभिषेकाच्या तेलाने तुम्हाला अभिषेक करतील. Yeah. From today onwards, the persecution and trials will start. आणि आजपासून तुझ्या जीवनामध्ये छळ आणि तुझ्या मागे त्रास लागेल, They will be nailing you. आणि ते तुला खिळे ठोकतील. Yeah. Are you ready to take the nails on your hands? आणि ते खिळ्यांचा ठोक घेण्यासाठी तू तयार आहे Are का? you ready to people to spit on your face? आणि लोक तुमच्या मुखावर थुंकण्यासाठी तुमची तयारी आहे का? If it is there, only you stand. Otherwise, don't stand. आणि तसं असेल तरच उभे राहा, नाही तर उभे राहू नका. Otherwise, please do not stand. नाहीतर कृपया करून उभे राहू नका. Because if you come into ministry, if you dedicate, and if you go back, आणि जर तुम्ही देवाची सेवा करण्यासाठी उभे राहिला आणि पुढे आल्यानंतर जर तुम्ही परत माघार the घ्यायला devil नाही, is standing next to you too as a roaring lion to devour. आणि सैतान तुझ्या शेजारी उभा आहे गरजणाऱ्या सिंहासारखा तुला फाडून खाण्यासाठी. God will give you grace. परंतु परमेश्वर तुला कृपा God देईल, will give you strength. परमेश्वर तुला शक्ती देईल. God will accomplish the work what you has entrusted in your life. तुझ्या जीवनामध्ये जे कार्य त्याने सुरू केलं आहे ते कार्य तो That's पूर्ण why we करेल. read yesterday that whether the love of God, who can separate me from the love of God, right? आणि काल आपण वचनातून ऐकलं की देवाच्या प्रीतीपासून मला कोण मुक्त करेल. 37, 38, 39 verse. आणि रोमकराच्या पुस्तकामध्ये आपण ते वाचतो, Who can separate me from the love of God? ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला Whether कोण मुक्त persecution, करेल. trials, temptation, the depths, and nothing can separate you from the love of छळ, God. अपमान, निंदा काही जरी आल्या तरी देवापासून मला कोण There's a मुक्त call in your करेल. life. आणि हे तुझ्या जीवनात एक पाचारण आहे. Please come in front and pastor will start blessing. पुढे या आणि पास्टर तुम्हाला आशीर्वादित करतील. Yeah, both.